सर नमस्कार. 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 नाव सांगा सर आपलं. माझं नाव शिवाजी शंकर रावले. अच्छा, काय त्रास असतो आपल्याला? मला उजव्या पायाचा म्हणजे गुडघा अच्छा सारख्या चमका निघायचा आणि त्याचा शेप मूळ आकारच बदलून गेला होता. अच्छा पाऊल व्यवस्थित उचलता येत नव्हता. किंबहुना मला असं वाटायला लागलं होतं की आता आपला एक पाय कामातूनच गेलाय समजायचं. जिना चढता येत नव्हता, उतरता येत नव्हता आणि मांडी घालता येत नव्हती. मला वाटतं किती तारखेला आलो मी पहिल्यांदा? मागच्या मध्ये रविवारी आले तुम्ही. मागचा मागचा 10 दिवस झाले ना. अच्छा, तर त्या याच्यामध्ये किती टक्के फरक पडला तुम्हाला? मला नाही म्हटलं तरी 95% फरक पडला. 95. किती दिवसापासून त्रास होता असा? हा तरी 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाले होते. अच्छा अच्छा. याच्या आधी दवाखाने वगैरे गेले असतील लोक? दवाखान्यात मी 2दा-3दा गेलो, पण याच्यावर दुसरा काहीच इलाज नाही. ऑपरेशन हा एकमेव इलाज आहे असं त्यांनी सांगितलं. बरोबर. म्हटलं मला ऑपरेशन करायचं नाहीये. बरोबर. तर 2-3 एक्सरे वगैरे आहेत त्यांचे. 2-3 एक्सरे आहे, औषध गोळ्या खाल्ल्या, पण काही फरक झाला नाही. अच्छा. मग मी असाच विचार करत 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 बसलो. तर मला वाटतं आपल्याकडे कन्नड तालुक्यातले आमचे मेहुणे आलेले होते. अच्छा. मग आमच्या सुनेने सांगितलं की कन्नडला नाही, चोंडी मेंढी गाव आहे. म्हटलं आपलेच गाव आहेत, कारण आम्ही सिन्नर तालुक्यातले. मूळ गाव माझं हे सोनेवाडी बॉर्डरवरचं गाव. अच्छा. जिल्ह्याच्या तिकडे नगर आहे, इकडे नाशिक आहे, भोजापूर डॅम आहे, तिथं निसर्गरम्य आहे सगळं. पण मला कसलाच आनंद घेता येत नव्हता. बरोबर. शेतात जाणं, फिरणं, ट्रॅक्टर चालवणं, मोटरसायकल चालवणं, गाडी चालवणं, काहीच नाही. मी सगळ्या गोष्टींना पारखा झालो होतो. हो ना. हा, आणि परावलंबी जवळपास झालो होतो. अच्छा. आता सांगू नये ती गोष्ट, पण टॉयलेटला बसता येत नव्हतं. कमोड असलं तरच ते जमत होतं. आता कमोड नाही, गरज नाही, काही नाही, काही नाही. शेतात जा, मळ्यात जा, काही अडचण होत नाही. आणि हा ट्रीटमेंट म्हणजे दोन्ही अर्थाने मला खूप आवडली. अच्छा. आणि मी तुमचा आभारी आहे. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट पण आहात ना? हो, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर होतो. अच्छा. आणि जे काय शेती संबंधी काम असेल मी स्वतःहून तुम्हाला सांगितलंय. बांधाचा असो किंवा टायटल ज्याला म्हणतो आपण त्याचं, हे काही असो, तर मी कुणाचाही एक पैसा घेतलेला घेत नाही. बरोबर. आणि मी लेक्चरर आहे. आणि लेक्चरर म्हणजे